विधान क्रमांक 1. मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न पाहिलेला कार्यकर्ता आहे. पण माझं म्हणणं आहे की सद्यस्थितीत पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा महाराष्ट्रातील कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. हे विधान आहे रामराजे नाईक निंबाळकर यांचं. आता विधान क्रमांक 2. 22 डिसेंबर रोजी देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. त्या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल. एक मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. हे विधान आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं. विधान क्रमांक 3. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पॉवर दाखवून दिली आहे. त्यांनी अमित शहा यांना खिशात घातल्या. ही एकनाथ शिंदे यांची किमया मानतो. 1-2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. हे विधान होतं प्रकाश आंबेडकरांचं. आता ही 3 वेगवेगळी विधानं, पण चर्चा एकच. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आणि कदाचित पंतप्रधान होतील. अजून एक साम्य या तिन्ही लोकांच्या विधानात दिसतं. या तिन्ही लोकांवर ती त्यांचं राजकारण संपल्याची टीका होतीये. रामराजे, पृथ्वीराज चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर या तिन्ही लोकांचं राजकारण संपलेलं आहे आणि या गोष्टीला फडणवीस कारणीभूत आहेत. नेमकी तीच लोकं फडणवीस दिल्लीत जातील अशा आशयाची विधानं करायला लागली आहेत. अर्थात फडणवीस दिल्लीत जातील, शिंदे पुन्हा राज्यात सीएम होतील या चर्चा काही पहिल्यांदा घडत नाहीयेत. पण अचानकपणे वेगवेगळ्या नेत्यांकडून असे दावे केले जात असल्याने खरंच यात काही तथ्य आहे का? अशा दिशेने काही राजकारण घडतंय का? हे पाहणं गरजेचं ठरतं. नेमकं घडतंय काय, नेमकं चाललंय काय, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तर सुरुवात करूयात. सध्या नेमक्या याच चर्चा का चालू आहेत त्या मूळ प्रश्नापासून. तर 10 डिसेंबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपांचं रान उठवले आहे. या फाईल्स नेमक्या काय आहेत, एक्स-8 कोण होता याबाबत बोल तोडून यापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीसुद्धा दीर्घ मुलाखत बोलवून घेतलेली आहे. आता हा विषय समजून घेण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये असलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकतात. पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एक्स-8 कोण होता आणि त्याचे स्वरूप काय होते याबद्दल न बोलता आपण महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यावरून काय राजकारण सुरू झालेले आहे ते समजून घेणारच आहोत. मुळात या फाईल्स डिसेंबरला ओपन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. यातून मग पंतप्रधान मोदींवर सुद्धा आरोप होतील आणि त्यातून मोदींना देखील राजीनामा द्यावा लागेल असं विधान पृथ्वीराज चव्हाण करतायत. पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे एकटे पृथ्वीराज चव्हाण वगळता अजून कोण बोलतंय? जर का देश पातळीवरच्या राजकारणात इतकी मोठी उलथापालथ होणार असली तर राहुल गांधी शांत बसले असते का, हा मूळ प्रश्न. आता पृथ्वीराज चव्हाण वगळता या विषयावरती फक्त सुब्रमण्यम स्वामी बोलत आहेत. अर्थात स्वामींची विधानं आजवर अनेकदा वादात सापडली आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण बोलतायत म्हणजे खरंच मोठं काहीतरी घडणार असं अजूनही म्हणता येत नाही. त्याचं कारण काँग्रेस कॅडर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे दिल्लीतील नेते याबाबत ठाम अशी विधानं करत नाहीयेत. मग दिल्लीमध्ये उलथापालथ चालू आहे अशा चर्चा होतायत, त्याचं काय? तर हे देखील आरोप प्रत्यारोप आहेत. जोशी नावाचे पीएममधले माध्यम सल्लागार यांना अचानकपणे राजीनामा द्यावा लागल्याच्या चर्चा होत्या. पण त्याबाबतसुद्धा ठाम अशी माहिती कुठल्याच माध्यमांनी दिलेली नाहीये. अर्थात सूत्रांच्या हवाल्याने चालवण्यात येणाऱ्या या बातम्यांमुळे मात्र धूर दिसायला लागलाय आणि त्यातूनच मग कनेक्शन्स जोडली जाऊ लागली आहेत. आता येऊयात आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे समजा खरंच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या दाव्यात तथ्य असेल तर. तरीसुद्धा फडणवीसांना थेट 1 नंबरवर विराजमान होणं शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचा तंबू हा एक हाती नरेंद्र मोदींवर टिकून आहे. मोदी डॅमेज झाले तर मोदींना दूर करून दुसरा चेहरा आणू हे भाजपसाठी किमान 5 वर्ष तरी शक्य असल्याचं दिसत नाही. आजही गल्ली ते दिल्ली, अगदी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे उमेदवार मोदींच्या नावानेच मतदान मागताना दिसतात. त्यामुळे मोदी दूर होतील आणि भाजप फडणवीसच काय दुसऱ्या कुठल्याही चेहऱ्याला आणेल हे अशक्य असेल. थोडक्यात नरेंद्र मोदींच्या नावाचा संदर्भ जोडून राजकारण झालंच तर भाजप मोदींना दूर करणार नाही, उलट मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊनच डायरेक्ट कंट्रोल करू शकतं. दुसरीकडे इतकी वर्ष एक हाती पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी आपली पंतप्रधानाची खुर्ची डॅमेज होऊन रिकामी करणार नाहीत, तर ते आपला वारसा योग्य पद्धतीने ट्रान्सफर करून आपली खुर्ची रिकामी करतील. मग आता मुद्दा येतो तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यांचा. पृथ्वीराज चव्हाणांना अशी विधानं करून काय साध्य करायचे आहे?
तर पृथ्वीराज चव्हाणांचे विधान पाहिलं तर यातूनच चव्हाणांचा गेम प्लॅन लक्षात येतो. X8 फाईल्स म्हणून नरेंद्र मोदी जातील इतकंच विधान चव्हाणांनी केलं असतं तर नॅशनल मीडियाने या विधानाची दखलसुद्धा घेतली नसती. खरं तर पृथ्वीराज चव्हाण हे पीएममध्ये काम केलेले नेते आहेत. दिल्लीचं राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे कुठलं विधान कुठे करावं हे त्यांना चांगलंच समजतं. दिल्लीशी संबंधित विषय तर त्यांनी हे विधान दिल्लीतच करायला हवं होतं. नॅशनल मीडियातून ते स्टेटस मीडियात चर्चेत आलं असतं. पण तसं होणार नाही याची जाणीव चव्हाण यांना चांगलीच आहे. त्यामुळे त्यांनी पुढचं एक्स्ट्रा विधान जोडलं, ते म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होईल, तो भाजपचाच होईल. आता हे विधान त्यांनी केलं ते कराडमध्ये. मराठी माणूस पंतप्रधान होणार या फॅक्टरमुळे हे विधान चर्चेत आलं आणि त्यातूनच मग फडणवीस की गडकरी अशा चर्चा सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाणांना 2014ची चर्चा घडवून आणायची होती आणि ती घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढचं विधान मांडून राज्यामध्ये या फाईल्स अशा बातम्या यशस्वीरित्या पोहोचवल्या. अर्थात फक्त मोदी आणि फाईल्स या विषयावरती ते बोलले असते तर या सोशल मीडियाने दखल घेतली असती नसती. मीडियाने पण फडणवीसांच्या नावाची चर्चा करून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यात का होईना हा विषय चर्चेत आणला आणि पोहोचवला. आता पृथ्वीराज चव्हाणांनी या दाव्याने दुसरी शिकार केली आहे, ती म्हणजे फडणवीसांची. ती कशी? तर फडणवीसांना यासाठी अडचणीची ठरणारी एकमेव गोष्ट कोणती? तर दिल्लीला जाण्याची चर्चा. एकतर स्वतः फडणवीसांना ही चर्चाच नको आहे, त्यातही भावी पंतप्रधान या चर्चासुद्धा त्यांना उघडपणे नको आहेत. संघापासून ते अनेक फॅक्टरवर फडणवीस पुरून उरणार असले तरी आपल्या महत्त्वाकांक्षा आपल्या सावलीला सुद्धा समजून द्यायच्या नसतात, या विचारांचे फडणवीस हे नेते आहेत. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व असलं तरी राष्ट्रीय पातळीवर अजूनही फडणवीसांची इमेज तयार झालेली नाहीये. अगदी स्पष्टपणे सांगायचं झाल्यास योगी आदित्यनाथ हे इचलकरंजी किंवा नालासोपारासारख्या ठिकाणी सभा घेतात आणि त्यांच्या सभेचा इम्पॅक्ट निवडणुकीत स्पष्टपणे दिसतो. तोच आज फडणवीसांचा बिहार, उत्तर प्रदेश किंवा अन्य कुठल्याही दुसऱ्या राज्यात त्यांना मिळवता आलेला नाहीये. जोपर्यंत राज्याच्या राजकारणात स्थिर राहून राष्ट्रीय प्रतिमा तयार करता येणार नाही तोपर्यंत दिल्लीला जाता येणार नाही याची जाणीव फडणवीसांना आहे. त्यामुळेच ते मेगा प्रोजेक्ट्सच्या मागे लागल्याचं दिसतात. समृद्धी हायवे असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, नवी मुंबईचे विमानतळ असेल, या गोष्टी फक्त फडणवीसांचे मेगा प्रोजेक्ट्स नाहीयेत तर राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार करण्याचे त्यांचे ते मार्ग आहेत. त्यासाठी पुढची 4 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर डेव्हलपमेंट्सचा चेहरा म्हणून पुढे जाणं ही फडणवीसांची चाल आहे. तर हा व्यक्ती तुमचा स्पर्धीशक ठरू शकतो म्हणून फडणवीसांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय माध्यमांमध्ये करत फडणवीसांना समोर दिल्लीतून अडचणी उभ्या करण्याची खेळी पृथ्वीराज चव्हाण करू पाहत आहेत. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रकाश आंबेडकर करत असलेल्या दाव्यांचा. तर इथं सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या राजकारणात फडणवीस अडथळा ठरल्याचे दिसून येतं. वास्तविक फडणवीसांनी आपले राजकारण संपवले अशी भावना या नेत्यांमध्ये आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत बोलायचे तर रणजित निंबाळकर सहित जयकुमार गोरे यांची समज रामराजेंच्या भविष्यातल्या राजकारणाला संपवायला निघालेली आहे. या दोन्ही नेत्यांना फडणवीसांचा राजाश्रय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलता येतं ते प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांचे सूर यापूर्वीच जुळून आलेले आहेत. सत्ताधारी पण सोयीचा सत्ताधारी या व्याख्येमध्ये प्रकाश आंबेडकरांना एकनाथ शिंदे सोयीचे ठरताना दिसतात. धनंजय पाटलांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका हे मराठा आणि दलित राजकारणाची समीकरण मांडणारे ठरते. ओबीसींसोबत घेता येत नसेल तर मराठा सोबत घेऊन मराठा दलित राजकारणाची मांडणी करताना मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना बळ देण्याचं राजकारण प्रकाश आंबेडकर करू पाहत आहेत असं सध्या तरी म्हणता येतं. थोडक्यात सांगायचे झाल्यास तर फडणवीस पुढच्या इलेक्शनपर्यंत तरी कुठेही जात नसतात. ज्यांचं राजकारण फडणवीसांनी संपण्याच्या मार्गावर आणलं आहे ते मात्र काहीही करून फडणवीस दिल्लीत जावेत अशी भूमिका घेताना दिसत आहेत आणि त्यातूनच या चर्चा मोठ्या होताना दिसतायत असं सध्या तरी म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? खरंच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे 19 डिसेंबरला जागतिक स्तरावर भूकंप झाल्यानंतर त्याचे परिणाम राज्यात आणि देशात आपल्याला दिसतील का? दिल्लीला जाण्याच्या ज्या फडणवीसांच्या चर्चा आहेत त्या खरंच खऱ्या होतील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.